एकदा काय झालं, एका वर्षी भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेशाची पूजा मोठ्या उत्साहात सुरू होती. त्या दिवशी गणेशाने आपली आवडती अर्थात मोदकांची मेजवानी घेतली होती. खूप मोदक खाल्ल्यामुळे त्याचं पोट थोडंसं वाढलं होतं आणि तो संथ पावलांनी आपल्या मूषकावर बसून चालू लागला. रात्र अंधारलेली होती आणि आकाशात तेजस्वी चंद्र चमकत होता. चंद्रदेवाने गणेशाकडे पाहिलं आणि मनात त्याला हसू आलं. त्याला गणेशाचं गोलमटोल शरीर, मोठं पोट आणि मूषकावर बसलेली मुद्रा थोडी विनोदी वाटली. तो हसू लागला आणि अगदी उपहासाने म्हणाला, "अरे गणेशा, तू देवतांचा प्रमुख आणि ही तुझी मूषकावरची सवारी, कशी गंमत वाटते ना?" गणपती बाप्पा त्याच्या हसण्याने दुखावले, पण ते शांत स्वरात म्हणाले, "चंद्रा, सौंदर्य आणि तेज हे क्षणभंगूर असतं. जो दुसऱ्याच्या रूपाची थट्टा करतो तो स्वतःच्या तेजापासून वंचित राहतो." पण चंद्र काही थांबला नाही. तो अधिक हसू लागला. तेव्हा गणपतीने रागाने त्याला शाप दिला, "अरे अहंकारी चंद्रा, आजपासून तू दोषयुक्त ठरशील. तुझं दर्शन ज्याला होईल तो असत्याच्या आरोपाला बळी पडेल." इतकं बोलून गणेशाने त्याला शाप दिला आणि क्षणातच चंद्राचं तेज कमी झालं आणि आकाश मात्र काळभोर झालं. सर्व देवता घाबरल्या, कारण जगात प्रकाशच उरला नव्हता. चंद्रदेव पश्चात्तापाने गणपतीच्या चरणी पडले. ते म्हणाले, "हे गणेश देवा, मी अहंकाराने चूक केली. मला क्षमा करा." गणपतीचं हृदय दयाळू होतं. त्यांनी हसून म्हटलं, "ठीक आहे, माझा शाप पूर्णपणे नाही, पण थोडा हलका करतो आणि तुला विश्राम देतो. जो भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी तुझं दर्शन घेईल त्याला कलंक लागेल, त्याच्यावर चोरीचा आळ येईल. म्हणून त्या दिवशी कुणीही चंद्र पाहणार नाही. पण तू प्रत्येक पंधरवड्यात पुन्हा तेजस्वी होत जाशील." अशा रीतीने चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहू नये ही प्रथा सुरू झाली. आणि ही कथा आपल्याला शिकवते, अहंकार कधीच सुंदर नसतो आणि दुसऱ्याची थट्टा नेहमी आपल्यालाच नुकसान करते. त्यामुळे म्हटलं जातं की चतुर्थीच्या दिवशी चंद्र कधीही पाहू नये, अन्यथा चोरीचा आळ येईल. थँक्यू. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच नवीन नवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.